आमच्या वाडीची पानगेलवाडीची मिरवणूक आहे विसर्जनाची. ही मला वाटते जवळजवळ अजून आपण किती वर्षापूर्वी आपण पूर्वी आपलं एक 30-40 वर्ष चालूच होतं. त्याच्यानंतर मधल्या काळात एक 15-20 वर्ष जरा स्वरूप बदललं, पण आता पुन्हा एक करण्याचा योग आला. त्याच्यातनं बाकीच्या जी तरुण पिढी आहे आताची त्यांना त्यातली माहिती अजिबात नाही. तर त्यांना ते काय असतं, कसं बोलायचं असतं, कसं हे चालतं, पूर्वी कसं चालत होतं ह्याच्याबद्दल चालतो. आणखी पारंपरिक जी वाडीपारजी ती आल्यानंतर तर ढोल ताशे इतर हे हा जो बदल आहे, पण त्याच्यातली पारंपरिकता जी आहे ती पारंपरिकता राखण्याचा आम्ही आज प्रयत्न केला आहे आणि आम्हाला खूप त्याच्यातनं आनंद मिळतो. आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केला आहे आणि तो तुम्ही आता पाहिला असाल. आपण त्याच्या नवीन पोरांना विचारू. अरे नितीन, आता ही आजूच्या काळामध्ये ही पारंपरिक पद्धत चालत होती, तुला कसं वाटलं ही आपली ढोलकी आणि नालोर आपण जी मिरवणूक पहिली पद्धत होती ना ती आता खरोखर जोपासली जाते असं माझं तर एक हे पहिले जीवन आहे. आता आपण जे जोपासतो हे बहुत आनंद आहे, आनंदाची गोष्ट आहे. डीजे आणि बँजो मध्ये हे कसे वाटले? डीजे आणि बँजो मध्ये खूप आनंददायक गोष्ट नाही. डीजे आणि डीजेचा कसा त्रास होतो माणसाला, त्यामुळे हे खरोखर सगळ्यांना आनंद घेता येतो त्या गोष्टी. त्यामुळे जरा ही जोपासली खरोखर. आणि
आमचे ज्येष्ठ वाडीतले विजय पानगले काका, हे आमचे तुम्हाला कशी वाटली पारंपरिक पद्धत? आपण अनुभव झाला पण आता अधिक चांगली म्हणजे उत्तमच चांगली. आणि आता डीजे बीजे काय आलेला आहे ना तो, त्याच्यामुळे लोकांना बराचसा त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे छातीला हादरा बसून मुलं डायरेक्ट ह्याच्यामध्ये जातात, काय म्हणतात त्या, हा त्रास होतो. फुगड्या पण घालतात आहे पारंपरिक पद्धतीने. हे बघा आता या निश्चितच चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचे जे उत्सव आहेत ते अशा पद्धतीने केले तर कोणत्या प्रकारची हानी तोटा होणार नाही किंवा मुलांना पण चांगल्या प्रकारे योग्य मार्गदर्शन मिळत त्या माध्यमातून. आणि जी नवीन प्रणाली आलेली आहे त्याच्यामध्ये फार त्रासदायक होत आहे. आणि आता आपण नवीन जनरेशनला तुम्ही म्हणून आपण विचारू कसं वाटली परंपरा तुला? मस्त म्हणजे तुला डीजे नाचतो आणि या पद्धतीमध्ये काय वाटतं, काय तुला बरं वाटतं, कसं वाटतं? छान वाटलं एकदम. मनाला शिव एकदम वाटतं ना, बरोबर गणपतीचं स्वागतच करतो. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल. जो योगदान जो देतात म्हणजे आपलं काहीतरी अल्पोपहार, जशी आता परिस्थिती बदललेली आहे तर खाण्यासाठी, तर त्यांचे आम्ही सर्वांचे आभारी आहोत. नक्कीच, धन्यवाद. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने, देवा रक्षावे दीना. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने, देवा रक्षावे दीना. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी.